ब्रह्मादिक त्यांचे वंदिते पायवनी नाम घेता वदने दोष जाते
भोका दुराचारी विषयी आसक्त संत कृपे त्वरित उद्धरतो किंवा उद्धरती ब्रह्मादिक त्यांची वंदिते पायवने नाम घेता वदनी दोष जाती अखंडित नामा त्यांची वास पाहे अखंडित नामा त्यांची वास पाहे निशिदिनी ध्याय सत्संगती किंवा संत संग ब्रह्मादिक त्यांची वंदिते पायवने नाम घेता वदनी दोष जाती विठ्ठल कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि ज्ञानेशो भगवान विष्णुः निवृत्तिर्भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला सदाशिव समारंभा शंकराचार्य मध्यमाम् अस्मदाचार्य पर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां माधुर्य रसकल्लोलां शिवशक्तैकरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेश नन्दिनीं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठल सदा परिभवग्नमभिष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् आता अभिनववाग्विलासिनी जी चातुर्यार्थकला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी वंदिले मिया हे सारस्वताचे गोड तुम्ही जिलाविले जे झाड तरी आता अवधानामृते वाढ शिंपोनी की जे विठ्ठल विठ्ठल ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धरावया आले दीन जना ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी नाम घेता वदनी दोष जाती वारकरी संप्रदायाच्या संत पंचकामध्ये एक ज्येष्ठ श्रेष्ठ बुजुर्ग प्रेममूर्ती संत संपूर्ण विश्वसृष्टीचं भरण पोषण करणारा जगन्नियंता परमात्मा ज्यांच्या हातून भरविल्या जातो म्हणजेच ज्यांचा हातचा नैवेद्य ग्रहण करतो असे संत श्रेष्ठ नामदेव महाराज जे की कीर्तन संस्थेचे आद्य संस्थापक आहेत अशा संत नामदेव महाराजांच्या गाथ्यातला हा छोटासा अभंग महाशिवरात्रीचं सुरू असलेलं हे मंगलमय पर्व त्या पर्वामध्ये आपल्या गावामध्ये हा चिंतना करता अभंग निवडलाय एकदा भजन करूया विठ्ठल थोडासा तोडका मोडका शाब्दिक शब्द प्रपंच करण्याच्या पूर्वी थोडासा परिहार देणं अत्यंत महत्त्वाचा आहे जरुरीचा आहे गरजेचा आहे आणि अगत्याचा आहे हे महाशिवरात्रीचा महामहोत्सव हा भक्ती महोत्सव
आपल्या छोट्याशा 2,000-2,500 काही लोकसंख्येच्या गावातच होतो असा गैरसमज करण्याचं काही कारण नाही. महाराष्ट्रामध्येच हा महोत्सव संपन्न होतो असंही समजण्याचं काही कारण नाही. भारतामध्ये प्रत्येक गावामध्ये हा महाशिवरात्रीचं पर्व भल्या थाटामाटात, आनंदात, उत्साहामध्ये भाव विभोर होऊन संपूर्ण गावातली जनता हे पर्व अगदी साजरं करत असते. त्याला पसरणे नावाचं गाव सुद्धा अपवाद नाही आहे. विठ्ठल विठ्ठल तुम्ही आम्ही खेळी मेळी गतारूढी आनंदे. आपल्याला खेळीमेळी वातावरणामध्ये अगदी शांत चित्ताने गंभीर उत्स्फूर्त उदात्त अशा प्रकारचं चिंतन संकल्पित वेळेमध्ये आपल्याला साजरं करायचं आहे, पूर्ण करायचं आहे. थोडासा परिहार देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रथमतः आपण ज्यांच्या अमृतमय वाणीतनं भगवान शिवशंकराचं महात्म्य, त्याची गरिमा, त्याचं वैभव, त्याची प्रतिष्ठा आपल्या श्रवणेंद्रियाने श्रवण करीत आहात ते हरिभक्तीपरायण आमचे जुने मित्र परमस्नेही महाराजजी कथा करतात आणि कीर्तनाला सुद्धा समोर येऊन बसलेले आहेत. उभे असलेल्या आणि बसलेले जे समोर मंडळी आहेत त्यांच्याकरता नाही, पण जनरल लोकांकरता एक वाक्य सांगतो. कथा केल्यानंतर कीर्तनाला बसण्याकरता सुद्धा जो त्राण पाहिजे असतो तो त्राण राहिलेला नसतो. हे अनुभवातून मी सांगत आहे. मनुष्य 2-3 तास बोलायचं, बऱ्याच लोकांना असा गैरसमज असतो. त्यांना काय आहे बोलायचंय, त्यांना काय आहे बोलायचंय, पण ते काहीही बोलायचं नाही, ते शास्त्र सांगायचं असतं. त्याच्यामुळे फिजिकली दिवसभर काम केल्यानंतर जे श्रम होतात त्याच्यापेक्षा 10 पटीने जास्त श्रम 3 तास मेंटली काम केल्याने होतात. विठ्ठल येऊ नका म्हटलं तरी सुद्धा याला प्रेम म्हणतात. कीर्तनामध्ये महाराज येऊन बसलेत आणि ज्यांनी आता चाल म्हटली बघा, त्यांच्या संदर्भामध्ये खरं तर एखादं कीर्तन करावं लागेल आपल्याला. 1-2 वाक्यामध्ये उगच वर्णन करायचं असं पण नव्या, वस्तुनिष्ठतेचं दर्शन आपल्याला घडलं पाहिजे. कोण आहेत, काय करतात, आध्यात्मिक परंपरेमध्ये साधनाच्या मीमांसामध्ये कोणतं साधन भजन करतात, समाज जीवनाला कोणत्या ध्येयाने प्रेरित होऊन एक विचाराचं दालन खुलं करतात. माझे शब्द आपल्याला कळतात की नाही मला माहिती नाही. रेकॉर्डिंग होत आहे, ही महत्वाची गोष्ट असते. हरिभक्तीपरायण कीर्तन कसं करावं याच्या टिप्स, याच्या नोट्स ज्यांच्याकडून या काळात हे 21व्या शतकातल्या 3ऱ्या दशकात ज्यांच्याकडून घ्याव्यात असे एक शानदार कीर्तनकार, त्यांचं नाव आहे बघा पंकज महाराज पवार. विठ्ठल आता कॅमेरा असल्यामुळे मला काही गोष्टीला बंधनं आहेत बोलण्याचे, कारण एकदा रेकॉर्डिंग झालं की पुन्हा ते झालंच. त्याच्यामुळे मला भरपूर काहीतरी बोलायचं होतं, पण कॅमेरा लागलेला असल्यामुळे मी सगळा विषय माझ्या मनात जेवढा आहे तो सगळा डिलीट करतो आणि अभंगाकडे येतोय. विठ्ठल मी 27 वर्ष झाले आळंदीला राहतो आणि आता गुरुबंधू मंडळी मागे किशोर महाराज आहेत, गुरुवरे महाराज जे कीर्तनात टाळ घेऊन उभे आहेत. 27 वर्षामध्ये आळंदी सोडून अजून मी पैठणला गेलेलो नाही. म्हणजे पैठण कुठं आहे हे मला अजून माहिती नाही. नित्य तीर्थक्षेत्रामध्ये भगवान माऊलींच्या सहवासामध्ये माऊलींनी मला ठेवून घेतलं. अर्थात मला कधी कधी असा संशय येतो की माऊलींच्या मी जास्त लाडका तर नसेल ना. विठ्ठल माणूस हा लोकांच्या नजरेत मोठा झाल्यापेक्षा माणूस हा संतांच्या नजरेत मोठा होणं हे पारमार्थिक माणसाचं, पारमार्थिक जीवनाचं हे खऱ्या अर्थाने श्रेय असतं. ते श्रेय मला मिळालं असा मी दावा करत नाही.
पण माऊलींजवळ राहायला मिळतं. ज्ञानेश्वर महाराजांची समाधी म्हणजे थळग नाही, ज्ञानोबऱ्यांची समाधी म्हणजे जिवंत समाधी आहे. आजही ज्ञानेश्वर महाराज समाधीमध्ये भजन करतात. नामदेव महाराजांनी गोड अभंग लिहिला. महाराज वर्णन करतात ना, ज्ञानदेवी घेतले दान, हृदय धरोनिया ध्यान, समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतो. समाधीमध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आजही कथा आणि कीर्तन करतात. कथा शब्दाचा अर्थ आहे कम नाम ब्रह्म. उपनिषदामध्ये कम ब्रह्म, खम ब्रह्म असे मंत्र येतात. कम म्हणजे ब्रह्म आणि स्थात तिष्ठती असा धातू आहे. धातू म्हणजे ऐकून ठेवा. आजूबाजूला गावात कोणाच्या कानावरती हा आवाज पडत असेल, मराठी डिपार्टमेंटचं जर कोणी जाणकार व्यक्ती असेल, मराठी शिकवणारा शाळा कॉलेजमध्ये शिक्षक कोणी असतील, प्रोफेसर मंडळी, तर ऐकून ठेवा. त्यांच्या कानावरती शब्द जातो. कोणताही शब्द जेव्हा तयार होतो तेव्हा त्या शब्दामध्ये धातू असतो. मराठीमध्ये त्याला क्रियापद म्हणतात, संस्कृतमध्ये त्याला धातू म्हणतात आणि इंग्रजीमध्ये त्याला वर्ब म्हणतात. धातू म्हणजे शरीरातला धातू नाही, त्याला शरीरात सप्त धातू असतात. धातू म्हणजे वाक्याच्या शेवटी जे येत असतं त्याला मराठीत क्रियापद म्हणतात, किंवा वाक्य ज्याने पूर्ण होतं त्याला क्रियापद म्हणतात. प्रत्येक शब्दामध्ये क्रियापद असतं. क्रियापदाशिवाय शब्द तयार होत नाही, हा व्याकरण शास्त्राचा अकाट्य सिद्धांत आहे. अभंगाकडे जाणं गरजेचं आहे. अभंग असं आहे बघा, त्याची प्रस्तावना जर करायला लागलो आपण तर एक कीर्तन आहे ना, महाराजांनी कीर्तन अभंगावरती केलेले आहेत. या अभंगाला कसेही अभंग महाराजांना बसले कुठेतरी आणि सुचले आणि त्यांनी लिहिले असे अभंग निर्माण झालेले नाही. अभंगाला एक विशिष्ट पार्श्वभूमी आहे. जसा जसा प्रसंग घडला तशी तशी अभंग महाराजांनी निर्माण केली. त्यांच्या सिद्ध हस्तलेखनीतनं ते प्रस्फुटित झालेत. म्हणजे ज्याला सगुणाचा साक्षात्कार झाला, ज्याला निर्गुणाचं ज्ञान झालं, अशा सगुण आणि निर्गुणाने संपन्न झालेल्या, पूर्ण जीवन झालेल्या, एका तेजस्वी, ओजस्वी, प्रतिभा संपन्न आणि प्रतिभानुभूतीने संपन्न असलेल्या तेजाळ महात्म्याच्या अमृतमय वाणीतनं प्रस्फुटित झालेली विवरणात्मक शब्दसृष्टी, त्याला म्हणतात अभंगाची गाथा. विठ्ठल जाऊ द्या. आता सगळ्या मोठ्या मंडळींच्या समोर आपल्याला हे कीर्तन करायचंय. त्याच्यामध्ये खरंच म्हणजे हे कॅमेरा जो आहे ना, तो मला फार बंधनकारक ठरलाय. आज मी पहिल्यांदाच म्हणत असतो, मी खरं कीर्तनाची तारीख घेतानाच सांगतो की जर कॅमेरा असेल तर मी कीर्तन करत नाही. कारण काय होतं, काही गोष्टी ह्या सांगणं गरजेच्या असतात आणि त्या अभंगात नसतात, अभंगाच्या बाहेरच्या पण नसतात, पण त्या सांगणं गरजेच्या असतात. कारण समाज जीवनामध्ये आपली माणसं समाजामध्ये काय काम करतात, किती विधायक अशा प्रकारचा संदेश समाजापर्यंत पोहोचवतात. आज विद्रोही विचार समाजामध्ये पोचविणारी माणसं तुम्हाला असंख्य लाखाने मिळतात, पण विधायक विचार पोचवणारी माणसं आपल्या गावात जन्म घेतात. ही एक जमेची बाजू आहे. विठ्ठल नामदेव महाराजांचा हा अभंग आहे. अभंगामध्ये नामदेव महाराज या अभंगातला मास्टर, याच्यातला महत्वाचा मुद्दा, शास्त्रीय भाषेमध्ये त्याला प्रतिपाद्य विषय म्हणतात. महाराजांनी सगळ्या अभंगामध्ये, सगळा अभंग जर आपण एकंदरीत वाचला, सगळा अभंग, अभंगातली चरणांमधली सगळी अक्षरं, शब्द आणि शब्दांमधली अक्षरं एका व्यक्तिमत्वाच्या भोवती गोलगोल गोलगोल फिरतात. ते व्यक्तिमत्व आहे भगवान संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज. मी मगाशी एक वाक्य बोललो,
ज्ञानोबऱ्यांची समाधी आमचे मारुती बाबा सांगत असतात, माऊलींची समाधी म्हणजे काही ती थळग नाही, ती जिवंत समाधी आहे. या वाक्याचा पुन्हा एकदा मी पुनरुच्चार केला आहे. अशा भगवान माऊलींचं वर्णन करण्यामध्ये यशस्वी झालेले महाराष्ट्रातले थोर संत, त्या संतांचं नाव आहे बघा, संत श्रेष्ठ नामदेव महाराज. असं गोड वर्णन करतात माऊलींचं. मला अभंग फार आवडतो, म्हणजे आवडतो म्हणून जास्त कीर्तन याच अभंगावरती करतो असा काही गैरसमज करू नका. मला अभंग आवडतो. काही 4-6 अभंग असे आहेत. काय असतं, गाथा सगळा श्रेष्ठ आहे, सगळे अभंग श्रेष्ठच आहेत, पण काही अभंग आहेत ना माणसाच्या मनाला भुरळ पाडतात. त्याच्यातला हा एक अभंग आहे. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरावया आले दीन जना, ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवने, नाम घेता वदने दोष जाती. असा अभंग आहे. यथामत यथावकाश, अगदी संकल्पित वेळेमध्ये 10:30 वाजायला 5 मिनिटं कमी असताना आपल्याला महापुरुषांच्या चरणी, भगवान विश्वनाथाच्या चरणी हे सद्भावाची अंजली समर्पित करायची आहे. एकदा प्रेमाने भजन करूया. विठ्ठल वर्णन करतात नामदेव महाराज. आता कोण नामदेव महाराज आहेत, काय त्यांनी लिहिलेलं आहे, याचा फंडामेंटली विचार करण्याचं मला वाटतं काही गरज नाही. संत आहेत नामदेव महाराज. वारकरी संप्रदायामध्ये संत पंचक आहे. संप्रदायाचे पहिले संत आहेत ज्ञानेश्वर महाराज, त्यांना अध्वर्यू म्हणतात. दुसरे संत नामदेव महाराज, तिसरे संत तुकोबाराय, शांतीब्रह्म एकनाथ महाराज, तुकोबाराय आणि संत निळोबा महाराज. याला वारकरी संप्रदायाचं संत पंचक म्हणतात. हे श्रेष्ठ संत वारकरी संप्रदायाचे इथपर्यंत वारकरी संप्रदाय आहे. त्याच्यामध्ये ज्ञानोबरायांचं वर्णन नामदेव महाराज या अभंगामध्ये करतात. वर्णनीय विषय श्रेष्ठ आहे. नीट आहे का? ऐकता ऐकता झोपू नका बरं का. आणि झोपलात समजा तर घोरू नका, म्हणजे दुसऱ्याला त्रास होणार नाही याची दक्षता घ्या. विठ्ठल मला थोडस अवघड बोलायची सवय आहे. नित्य विद्यार्थ्यांमध्ये राहणारा एक विद्यार्थी आहे मी. म्हणजे सारखे विद्यार्थी असतात, कीर्तन प्रवचन कधी मध्ये. आता महाराजांनी मला सेवा सांगितली, सुवासिनी बाईला कोणी कुंकू लावायला आलं तर तिने नाही म्हणू नये. तसं कीर्तन करा असं म्हटलं तर कीर्तन करा असा म्हणणाऱ्यांचा अपमान करू नये. विठ्ठल ज्ञानोबरायांचं वर्णन करतात. वर्णनीय विषय आहे ज्ञानोबराय. ज्यांचं वर्णन करायचं ते संत आहेत ज्ञानेश्वर महाराज. सांगू एक वाक्य. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे या महाराष्ट्राच्या धर्तीवरती अध्यात्म, विश्व आणि सायन्स, विज्ञान याच्यामध्ये चकचकीत चमकणारा एक चकचकता तारा, त्या ताऱ्यांचं नाव आहे ज्ञानेश्वर महाराज. बरं का? जेवढ्या अध्यात्माच्या प्रक्रिया भगवान माऊलींनी हिरिरीने मांडल्या, त्याच्याही पेक्षा जबरदस्त मुत्सुद्दीपणे हिरिरीने प्रक्रिया सायन्सच्या मांडणारे एकमेव संत आहेत. त्या संतांचं नाव आहे ज्ञानेश्वर महाराज. विठ्ठल विठ्ठल. शिकलेला वर्ग आहे बऱ्यापैकी. मुली दिसत आहेत कॉलेजच्या, काही मुलं आहेत, टाळकरी मंडळी तर अगदी यंग जनरेशन आहे सगळं. बघा, तुम्ही आतापर्यंत वैज्ञानिक लोकांनी लावलेला एखादा शोध सांगा, म्हणजे त्या शोध लावणाऱ्याचं नाव सांगा. मी तुम्हाला तो शोध त्याच्या आधी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत लावला त्याची ओवी मी तुम्हाला सांगणार. मी एक कीर्तनात बोलतोय, या बैठकीत नाही. अहो, ज्ञानोबरायांसारखा सायंटिस्ट, ज्ञानोबरायांसारखा वैज्ञानिक या धरतीवरती अजून दुसरा व्हायचा आहे. माझं एक मत आहे, माझं ते वैयक्तिक मत आहे बरं का पंकज बाबा. माझं मत असं आहे, ज्ञानेश्वर महाराज जर पुन्हा अवताराला आले आणि त्याने जर ठरवलं मला ज्ञानेश्वरी करायची, तर माझं वैयक्तिक मत आहे अशी ज्ञानेश्वरी माऊलींना सुद्धा पुन्हा करता येणार नाही. असा जबरदस्त ग्रंथ ज्ञानोबरांनी लिहिला. मी त्याचं विश्लेषण पुढे करणारच आहे. थोडस एकाग्रतेने शांताने ऐकण्याची गरज आहे. जसं ज्ञानोबराय वर्णन करतात, जैसे शारदेचे चंद्रकडे माझी अमृत कन कोवळे,
ते वेचिती मने मवाळे चकोर तलगे तया परी ही श्रोता अनुभवावी हे कथा अति हळुवारपणे चित्ता आनोनिया. ते हळुवार शब्द अंडरलाईन करायचा, अधोरेखांकित करायचा. हळुवार शब्दाचा अर्थ आहे माइंड सेट करून बसणे, अगदी एकाग्रतेने शांत चित्ताने गंभीर उत्स्फूर्ताने उदात्त प्रकारे. काही बसल्या बसल्या डोकं खाजवायचं नाही बरं का. बसल्या बसल्या काही मंडळी ते सतरंजी आहे ना, आता इथे सतरंजी नाही पण बसल्या बसल्या बरीच मंडळी धागे उकरतात कधी कधी त्याची, आणि खाली काही जर माती सापडली तर बसल्या बसल्या माती कोरतात, काही कानात बोटं घालतात. असं जे श्रवण करणं असतं त्याला श्रवण म्हणत नाही. श्रवणाची व्याख्या आहे आपण बसलेलाच आहात. सांगणारी माणसं सुद्धा काही उगाच आपलं काहीतरी सांगतील असाही गैरसमज करण्याचं कारण नाही. जे जे सेंटेन्स जे जे वाक्य आपल्यापर्यंत येईल ते सगळं संतांच्या अमृतमय वाणीतनं आलेलं असेल. एकदा प्रेमाने भजन करूया. विठ्ठल अभंगामध्ये वर्णनीय विषय ज्ञानेश्वर महाराज आणि वर्णन करणारे नामदेव महाराज दोघही संत आहेत. दोघंही हिरे म्हणूया आपण त्याला. तसं नामदेव महाराजांनी वर्णन केलंय त्या संतांचं. तिने देव जैसे परब्रह्मेचे ठसे जगी सूर्य तैसे प्रकाशले ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा. असं नामदेव महाराजांनीच वर्णन केलं. संत ज्ञानदेवांचं भावंडांचं वर्णन केलं. वर्णनीय विषय आणि वर्णन करणारे दोन्ही मुद्दे श्रेष्ठ आहेत. कधी कधी वर्णन करणारा श्रेष्ठ असतो पण वर्णनीय विषय निकृष्ट असतो. कधी कधी वर्णनीय विषय श्रेष्ठ असतो पण वर्णन करणारा निकृष्ट असतो बरं का. एखादा शब्द शिकलेला पंडिताला कल्पना करा, खूप लोक आहेत बोलायला लागले तर शब्दांचं झाड उभं करतात. न्याय घटित वेदांत सांगणारे याही काळामध्ये आळंदी क्षेत्रामध्ये 50-100 विद्यार्थी सापडतील बघा. तुम्हाला काय वाटतं? आळंदी म्हणजे जगातलं सगळ्यात श्रेष्ठ क्षेत्र जर कोणतं असेल या धर्तीवरचं तर त्याचं नाव आहे बघा आळंदी. त्याचा अर्थच आहे तसा, अलम ददाती ती आळंदी. पुरे 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 म्हणेपर्यंत जी देती त्याला आळंदी असं म्हणतात. भक्ती सिद्धांत असेल, वेदांत तत्वज्ञानाचा सिद्धांत असेल, वास्तविक पाहता आळंदी हे तत्वज्ञानाचं पीठ आहे. पण संगीताच्या आणि कलेच्या क्षेत्रामध्ये भारतात ते गाजलेलं पीठ तत्वज्ञानाला मागे सारून त्याही पीठाचं नाव आहे ज्याचं नाव आहे आळंदी. भजन करा विठ्ठल. एक गोष्ट सांगतो तुम्हाला जाता जाता. अभंग सोडवायचा आहे मला माहित आहे, आणि संकल्पित वेळेत मी अभंगाला पूर्णतः त्याचा गोषवारा घेणार आहे. मला जर कोणी प्रश्न विचारला, अध्यात्म विश्वामध्ये भारत देश हा अगदी अध्यात्मामध्ये क्रांती करणारा देश आहे, ज्याचं वर्णन करतात उपनिषद. गायन्ति देवा किल गीतकानि धन्यास्तु ते भारत भूमि भागे स्वर्गापवर्गास्पद मार्ग भूते भवन्ति भूयः पुरुष सुरत्वात्. उपनिषद वर्णन करतात. म्हणजे या भारत देशाचं गुणगान, या देशाचं वर्णन साक्षात स्वर्गातले देव सुद्धा ज्या देशामध्ये ज्या भूमीमध्ये जन्म घेण्याची इच्छा करतात असं उपनिषदच वर्णन करतात असं नाही. या उपनिषदातील मंत्राचा तुकाराम महाराजांनी सुद्धा मराठीमध्ये अनुवाद केला एका अभंगाच्या रूपामध्ये.
लोकी भावा जन्मा महा. स्वर्गातले देव सुद्धा ज्या मानवी शरीराला येण्याची आकांक्षा इच्छा तमन्ना अंतकरणामध्ये धारण करतात. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे. धन्या मी जन्मालो दास विठोबाचे झालो. मी काय सांगत होतो, माझा एक प्रश्न होता आणि तो प्रश्न सांगता सांगता थोडासा दूर गेलो. मला जर कोणी असं विचारलं की या जगामध्ये सगळ्यात चांगलं आणि पवित्र तीर्थक्षेत्र की जे समाजाला अध्यात्माचा संदेश देणारे 21व्या शतकातलं 3ऱ्या दशकातलं एक क्षेत्र सांगा, तर मी त्या क्षेत्राचं नाव सांगेल. बघा, त्याचं नाव आहे आळंदी. तुम्हाला एक गोष्ट जाता जाता सांगून जातो, ऐकून ठेवा. या भारत देशामध्ये 10 वर्षाच्या वयापासून तर 30 वर्षाच्या वयाच्या आत अध्यात्माचं प्रशिक्षण घेणारा 10,000च्या संख्येत असलेला वर्ग ज्या तीर्थक्षेत्रात राहतो त्या तीर्थक्षेत्राचं नाव आहे बघा आळंदी. विठ्ठल वयाची 50 ओलांडल्यानंतर आणि रिटायर झाल्यानंतर संन्यास घेणारी संन्यासी मंडळी या जगाच्या पाठीवरती किती मिळतात? पण लहानपणामध्ये कौमारो आचरित प्राज्ञो धर्मान भागवतान इह. पण लहानपणामध्ये आणि ज्याचं रक्त भनभन करते, एकाच वेळेला ज्याच्या डोक्यामध्ये 1000 विचार येतात, अशा काळामध्ये अध्यात्म विश्वामध्ये प्रवेश करून जीवनाची पूर्णता सिद्ध करणारा या महाराष्ट्रातला तरुण वर्ग आळंदी क्षेत्रामध्ये 10,000च्या संख्येत राहतो. हे महाराष्ट्राचं पहिलं भाग्य आहे. विठ्ठल म्हणतात ना, चांगला विचार देणारी माणसं आणि तरुण माणसं जेव्हा एका ठिकाणी जमतात, संघे शक्ती कलौयुगे. कलियुगामध्ये संघामध्ये फार मोठी ताकद आहे. संघ म्हणजे तिकडे नका जाऊ, संघ शब्दाचा अर्थ समूह एवढा माझा सीमित अर्थ आहे. त्याच्याशी मला काही फारसं स्वारस्य नाही. मी ज्ञानेश्वर महाराजांचा भक्त आहे. विठ्ठल माझा मुख्य मुद्दा हा आहे की नामदेव महाराज या अभंगामध्ये माऊलींचं वर्णन करतात. एखादा शाब्दिक असेल, संतांचं वर्णन नाही करू शकत. तुकाराम महाराजांनी असा गोड अभंग लिहिला. महाराज म्हणतात, शाब्दिक व्यक्ती शब्द पंडित न्याय घटित वेदांत सांगणारा जरी असला तरी सुद्धा त्याला संतांचं वर्णन नाही करता येणार. महाराजांनी तर गोड अभंग लिहिला बघा. शाब्दिकाचे शाब्दिकाचे काम नाही येथे. शाब्दिक लोकांचे इथं काम नाही. ज्ञानोबा इतकी समीक्षा गोड करतात. ओव्या सांगतो आपल्याला. शब्द जातमा भवते सरे संकल्पाचे आयुष्य पुरे. वारा ही चेतन सिरे विचाराचा शब्दाची लिही पुसे तेनेसी चावळो पैसे तुझ्याच्या रागे रुसे एकपणा जो. शब्द तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. ज्ञानोबरेने शब्द हा संतांचा महिमा वर्णन करू शकत नाही, ब्रह्माचं वर्णन करू शकत नाही, म्हणजे संतांच्या स्वरूपाचं वर्णन करू शकत नाही. हा सैद्धांतिक विचार स्पष्ट करण्याकरता ज्ञानोबरेने एका प्रकरणामध्ये 80 ओव्या खर्च केल्या. त्या ओव्या नुसत्या म्हणून दाखवल्या तरी सुद्धा आपलं कीर्तन संपेल. वानगी दाखल एखाद दोन आपले हे प्रमाण वगैरे का द्यायचे असतात माहितीये का? बोलणारा वक्ता हा बगल पुराण सांगत नाही. म्हणजे बगल पुराण म्हणजे काहीतरी त्याच्या मनाचं सांगत नाही. याच्याकरता एखादा रेफरन्स, एखादा संदर्भ कीर्तनामध्ये द्यायचा असतो. म्हणजे संदर्भ द्यायचा असतो फक्त. पाठांतर आहे म्हणून काही त्याच्या भेंड्या खेळायच्या नसतात. ते कीर्तन आहे. एखादा संदर्भ देऊन आपण पुढे जाऊया. असो, मुख्य मुद्दा माझा हा आहे. महाराज नामदेव महाराज वर्णन करतात. का वर्णन करतात? त्याचं कारण आहे. एक मुद्दा पहिल्यांदा तुमच्या पुढे ठेवतो बघा.
दिवसभर झाले हा माझा अभंग डोळ्यापुढे आहे. 4 पानं या अभंगावरती मी सकाळपासून लिहिलेली आहेत, म्हणजे पाठपोट 4 पानं. ते बहुतेक आतापर्यंत जेवढं कागदावर लिहिलं त्याच्यातलं एकही वाक्य अजून आलेलं नाही. संक्षिप्त अर्थ सांगतो. एकदा भजन करूया. विठ्ठल नामदेव महाराज अभंगामध्ये माऊलींचंच वर्णन का करतात, हा माझा प्रश्न आहे. आता समजा कल्पना करा, शुकदेवजी महाराजांच्या भागवतामध्ये इंद्र मृदंग वाजवायचे, बरोबर? तसे आपल्या कीर्तनामध्ये पूज्य श्री महाराजजी मृदंग वाजवतात. समजा यांच्या संदर्भामध्ये तुम्हाला काय माहिती आहे, ऐकून ठेवा महिला मंडळी, पुरुष वर्ग, बाहेर लोक बसलेली आहे. कोणीतरी एखादा धोत्रावरती टोपीवरती मनुष्य दिसला म्हणजे बऱ्याच वेळेला मी हे बुराई हमने हमारे आंखों से देखी है, म्हणजे मी हे डोळ्याने पाहिलंय म्हणून बोलतो. त्याच्यावरती 1-2 शब्दामध्ये टीका टिप्पणी करून लोक मोकळी होतात. तुम्हाला काय माहिती आहे, हे महाराज मृदंग वाजवतात. इंद्रायणीच्या घाटावरती 8-8 घंटे प्रॅक्टिस करणारी पोरं आजही सुद्धा आपल्याला घाटावर मिळतात. कमराला, मला तर जास्त आपल्याला बोलता यायचं नाही पुढे, कमराला पखवात बांधून विठ्ठल एखाद्या व्यक्तीचं वर्णन जर आपण करायला लागलो, समजा कोणी एखादा गायक आहे, एखादे कीर्तनकार आहेत, एखादा मृदंग वादक आहे, अध्यात्म विश्वामध्ये प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करतो, समाजाला दिशा देण्याचं काम करतो, अशा व्यक्तीच्या संदर्भामध्ये जर एखादं चांगलं वाक्य बोललो आपण तर काही गैर आहे का? अगदी उचित आहे. त्यांचं वर्णन का केलं बरं? कारण त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये भरीव काम केलं. मृदंग वाजवला, एखाद्याने वर्णन केलंय, त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केला, ज्ञानेश्वर महाराजांना साक्षी ठेवून आपल्या अध्यात्माची साधना केली. अशा व्यक्तीचं वर्णन जर केलं 1-2-4 शब्दांमध्ये तर काही गैर नाही मला वाटतं. तसं नामदेव महाराज सुद्धा संत ज्ञानदेवांचं वर्णन करतात. माझा मुद्दा हा आहे की माऊलींचंच वर्णन नामदेव महाराज का करतात? माऊलींनी सुद्धा माऊलींच्या जीवनामध्ये काहीतरी भरीव काम केलं असलं पाहिजे, हा मुद्दा आहे. 21व्या शतकातल्या 3ऱ्या दशकामध्ये हे इंटरनेटचं जग आहे, ऐकून ठेवा. संगणकाचं युग आहे, वैमानिकांचं युग आहे, अणुबॉम्बचं युग आहे. या युगामध्ये सुद्धा कोणीही कोणाचं वर्णन करायला तयार नाही. आणि ऐकून ठेवा, प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगली माणसं आहेत. ते राजकीय क्षेत्र जरी तुम्हाला असं वाटत असेल अलीकडच्या काळातलं सरकार नेमकं कोणत्या पक्षाचं आहे आणि विरोधी पक्षात कोण आहे असा जरी तुम्हाला भ्रम होत असला तरी त्याही पक्षामध्ये अजूनही काही चांगली माणसं आहेत. आणि असं क्षेत्र नाही की त्याच्यात चांगली माणसं नाही, आणि असं क्षेत्र नाही की त्याच्यात वाईटही माणसं नाहीत. बहुरत्नानी वसुंधरा असं वेदामध्ये वाक्य आहे. नामदेव महाराज माऊलींचं वर्णन या अभंगामध्ये का करतात हा माझा पहिला मुद्दा आहे. तर का करतात त्याचं उत्तर सांगून पुढे जातो. उत्तर भलं मोठं आहे बघा, एक कीर्तन करावं लागेल त्याच्यामध्ये. आता माऊलींनी समाजाकरता काम केलं, काम करावं लागत असतं. एखादा पुढारी गावामध्ये आला तर कोणी कोणाचं वर्णन करत नाही, एखाद्याचं करत असेल कोणी तर समजून घ्यावं यांनी काहीतरी काम केलं असलं पाहिजे. माऊलींनी समाजाकरता एवढं काम केलं, एवढं काम केलं. मला जर कोणी असा प्रश्न विचारला की माऊलींच्या इतकं दुसऱ्यांनी काम केलेलं नाही का, तर माझं उत्तर असेल नाही. माऊलींनी समाजाकरता खूप मोठं काम केलं. काय काम केलं हो? पटकन सांगा आम्हाला. काम केलं, काम केलं. टाइम नाही आमच्याकडे. इंटरनेट
ज्ञानेश्वरांनी दिलेलं आहे. मेळविले मानदी वैष्णवांची, सगळे वैष्णव एकत्रित केले, हे माऊलींचं काम आहे. आणि त्याच्या अगोदर एक मुद्दा सांगतो बघा. माऊलींनी समाजाकरता भरीव काम केलं. ज्ञानोबरांनी समाजाची बिघडलेली डोकी शांत करण्याकरता पहिल्यांदा समाजामध्ये एक चांगला मेसेज दिला, तो म्हणजे विचाराचा मेसेज. माऊलींनी 5 ग्रंथ लिहिले. महिला मंडळी, मी ग्रंथांची नावं सांगणार आहे आणि नावं सांगितल्यानंतर क्रम ध्यानात ठेवा. पुन्हा मी क्रम सुद्धा विचारणार आहे. माऊलींनी त्यांच्या हयातीमध्ये 5 ग्रंथ लिहिले. नावं जरी तुमच्या ध्यानात राहिले, मला वाटतं आजचं कीर्तन आपलं यशस्वी झालं असं आपण समजूया. 5 ग्रंथ संत ज्ञानदेवांच्या सिद्ध हस्तलेखनीतनं निर्माण झाले. त्याच्यातला पहिला ग्रंथ ज्ञानोबरांनी लिहिला, ज्ञानेश्वरी. 1 क्रम ध्यानात ठेवा, विचारणार आहे. दुसरा ग्रंथ लिहिला अमृतानुभव. तिसरा ग्रंथ लिहिला चांगदेव 65. चौथा ग्रंथ लिहिला भंगाची गाथा. आणि 5वा ग्रंथ संत ज्ञानदेवांनी लिहिला, ज्याला आमचे गुरुजी परमवंदनीय पदवाक्य प्रमाण पारावारीन प्रातस्मरणीय श्री मारुती बाबा, ज्याला वेदाचं पिल्लू म्हणत असतात. वेदाचं पिल्लू म्हणजे हरिपाठ. अशी 5 ग्रंथ ज्ञानोबरांनी लिहिली. क्रम विचारणार आहे मी, ध्यानात ठेवा. पहिला ग्रंथ ज्ञानोबरांनी लिहिला, बोला. दुसरा ग्रंथ माऊलींनी लिहिला. नाही पाठ, चांगली स्मृती दिसते तुमची. दुसरा ग्रंथ लिहिला अमृतानुभव. तिसरा ग्रंथ ज्ञानोबरांनी लिहिला, ज्याचं नाव आहे चांगदेव 65. चौथा ग्रंथ लिहिला अभंगाची गाथा. पुन्हा एकदा मीच पुनरावृत्ती करत आहे, ध्यानात ठेवा. आणि 5वा ग्रंथ लिहिला वेदाचं पिल्लू म्हणजे हरिपाठ. असे ग्रंथ लिहिले ज्ञानोबरांनी. ऐका, आमच्या गुरुजींनी, गाजे गुरुजींनी, सोनोपंत दांडेकर मामाचे पुण्याला SP कॉलेज आहे, सर परशुराम भाऊ महाविद्यालय, त्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते. आणि आम्ही ज्या संस्थेत शिकलो त्या संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष होते. त्या सोनोपंत दांडेकर मामांनी एक ग्रंथ लिहिला, द फिलॉसॉफर संत ज्ञानदेव अँड प्लेटो असा ग्रंथ आहे. मराठीत उपलब्ध आहे, बाजारात मिळतो. बाजारात म्हणजे मिरच्याच्या बाजारात नाही, बाजारात म्हणजे ABC चौक आहे पुण्यामध्ये. शनिवार वाड्यापासून अगदी 2 मिनिटाच्या अंतरावरती आप्पा बळवंत चौक आहे. आणि ते ग्रंथ, हा ग्रंथ नुसता आप्पा बळवंत चौकातच मिळतो, हा दुसरीकडे मिळत नाही. ते सुद्धा एकाच दुकानामध्ये मिळतो. त्याचं नाव आहे संत ज्ञानेश्वर आणि प्लेटो. शाळा कॉलेज शिकणाऱ्या जेवढ्या मुली आणि मुलं आहेत त्या सगळ्या लोकांनी हे पुस्तक, ज्ञानेश्वरी जवळ नसली तरी चालेल, पण ज्ञानेश्वर आणि प्लेटो हे पुस्तक 21व्या शतकामध्ये सायन्स आणि अध्यात्माचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या खिशात, जवळ, बॅग मध्ये पुस्तक असलंच पाहिजे, कारण ती काळाची गरज आहे. भजन करूया. पहिला ग्रंथ ज्ञानोबरांनी लिहिलेला ज्ञानेश्वरी. आता ज्ञानेश्वरीत काय आहे हे मला नाही सांगता येत आता, फक्त ग्रंथाचं नाव सांगून पुढे जातो. ऐकून ठेवा. ज्ञानेश्वरीमध्ये किती ओव्या आहेत सांगता येईल कोणला? ओव्यांची संख्या काय? ज्ञानो, तुम्ही पुन्हा मला प्रश्न विचाराल, तुम्हाला कसं करता उभं केलं आम्ही? ग्रामस्थ मंडळींनी जे तुम्हाला आमंत्रण दिलंय हे आम्हाला प्रश्न विचारण्याकरता दिलेलं आहे का तुमचं आम्ही ऐकण्याकरता दिलेलं आहे? माझा मुद्दा हा आहे, 9033 ओव्याचा स्फुट प्रबंध संत ज्ञानदेवांच्या सिद्ध हस्तलेखनीतनं बाहेर पडला. या महाराष्ट्राच्या धर्तीवरती मराठी साहित्यामध्ये रस, अलंकार, छंद आणि तत्वज्ञानाचा सम्यक समन्वय करणारा ग्रंथ संत ज्ञानदेवांच्या सिद्ध हस्तलेखनीतनं बाहेर पडला, ज्या ग्रंथाचं नाव आहे ज्ञानेश्वरी. ऐका, काही लोकांनी साहित्य सांगितलं, वेदांताला स्पर्श केला नाही. काही लोकांनी प्रचुर वेदांत सांगितला, पण साहित्याला स्पर्श केला नाही. आता साहित्य कशाला म्हणतात, वेदांत कशाला म्हणतात, हे थोडा चिकित्सेचा भाग आहे, पण शब्द ऐकून ठेवा. पण ज्ञानेश्वर महाराज एक संत होऊन गेले.